नमस्कार मित्रांनो. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत त्याचे नाव आहे हार मानू नका. एक छोटेसे गाव होते. साधारण घरे होती तिथे. तेथे अर्जुन नावाचा एक मुलगा राहत असे. खूप मोठी स्वप्ने होती अर्जुनची. आणि बरं का, अर्जुन खूप मेहनतीही होता. पण परिस्थिती नेहमी त्याच्या आड येत असे. एके दिवशी शिक्षक वर्गात निकाल सांगतात. सगळ्यांना खूप छान मार्क मिळतात, पण अर्जुन नापास झालेला असतो. शिक्षक त्याला म्हणतात, असे कसे होईल रे बाळा? सर्व विद्यार्थी अर्जुनवर हसतात. अर्जुन निराश होतो आणि घरी येऊन छतावर एकटा बसलेला अर्जुन विचार करत असतो, कदाचित अभ्यास माझ्या बसची बात नाही. आणि खूप हताश निराश होऊन अर्जुन बसलेला असतो. तितक्यात त्याची आई त्याच्या जवळ येते आणि समजावते, बाळा, हार मानणे सोपे आहे, पण जिंकतात तेच जे वारंवार पडूनही उभे राहतात. आईचे हे शब्द अर्जुनच्या मनाला खूप भिडतात आणि तो ठरवतो की आपण हार मानायची नाही, आपण आता लढायचे. आणि तो रोज मेहनत करू लागतो, रात्रंदिवस अभ्यास करू लागतो. एक एक करून त्याचे टेस्ट मार्क चांगले येऊ लागतात. शिक्षकही त्याचे कौतुक करू लागतात. आणि अर्जुनच्या आयुष्यामधला तो दिवस येतो ज्या दिवशी त्याची खूप मोठी परीक्षा होते. आणि जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा अर्जुन टॉपरच्या यादीत येतो. तेव्हा त्याला त्याच्या आईचे शब्द आठवतात, मेहनतीचे फळ कधीही वाया जात नाही. अर्जुनने हे सिद्ध केले की परिस्थिती कशीही असो, जिंकतो तो जो हार मानू शकत नाही.